नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की टोमल काकूंच्या भावाचं लग्न आहे आणि त्यांना एकदमच हटके लुक करून हवा आहे। इन शॉर्ट काय तर झगामगा मला बघा असं काकूंना लुक करायचा आहे। नवरा नवरी राहिले बाजूला, पण सगळ्यांनी काकूंनाच अटेन्शन दिलं पाहिजे। आता घरची एवढी मोठी सुनबाई असताना पण तिला कोणीच विचारत नाही आहे की तीच यांच्यात येत नाही आहे ते त्यांनाच माहिती। मला काय त्यात इंटरेस्ट नाही, पण काकू दाखवतात ना, त्यामुळे जे काही प्रश्न पडतात मला त्यावर मी बोलते आहे। काल परवाच मला आपल्यातल्याच एका ताईने इन्स्टावरती काकूंच्या वहिनीची पोस्ट पाठवली होती। त्यात लिहिलं होतं की खरं जास्त वेळ लपत नाही, आपण खरं दाखवायला खोटं बोलू नये, अशीच काहीशी ती पोस्ट होती। मी जेव्हा थोड्या वेळाने ते बघायला गेली परत तर ती पोस्ट डिलीट झालेली होती आणि जी रील काकूंच्या वहिनीने अपलोड केली होती ना परवाच्या दिवशी, ती देखील डिलीट केली होती। वहिनी साहेब, तुम्ही जर माझं पॉडकास्ट ऐकत असाल ना तर तुम्हाला एकच सांगेन हो मी, मला तुमच्या सोबत किंवा इतर कोणाही सोबत असं काहीच नाही आहे हो। क्रिंज काकू आहे, त्याच्यामुळे मी त्यांनाच बोलणार। काकू खोटेपणा करतायत, सत्य लपवतायत, त्यामुळे त्या जे काही दाखवतात त्यावर मी बोलणारच। तुम्ही प्लीज तुमची पोस्ट वगैरे टाकत राहा, डिलीट नका करू। मी तुमच्या विषयी बोलली कारण काकूंनी सांगितलं होतं ना की तुम्हाला XYZ रिझन मुळे यायला जमत नाही आहे, पण त्या दिवशी अचानक माझ्या डोळ्यासमोर तुमच्या त्या रील्स आल्या होत्या। तुमचं अकाउंट पब्लिक आहे ना, मग त्यामुळे मी सांगितलं माझ्या मंडळींना तुमच्या रील्स बद्दल। मंडळी, आजकाल या टोमल काकू एका दिवसात 2-2 व्हिडिओज टाकतात, म्हणजे लग्नाचं घर आहे, तुम्ही समजून घ्या। व्लॉग्स पुढे मागे येणार, खूप धावपळ होते माझी, मोठी बहीण या नात्याने सगळं मलाच करावं लागते। ब्ला 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 बोलून बोलून काकू 2-2 व्हिडिओज टाकतायत, ते पण 20-25 मिनिटाचे। एवढे मोठे लांबलचक व्हिडिओ काकू एडिट कधी करतात ते त्यांचं त्यांनाच माहिती। नाही म्हणजे मला इथे एक पॉडकास्ट जरी करायचं असलं ना तरी मला सगळं सांभाळून करावं लागते, आणि ह्या काकू दिवसाला 2-2 व्हिडिओ टाकतात, ते पण लगीन घर असताना। कमालच आहे ना। आणि त्या दिवशी तर काकूंचा मॅकबुक बिघडला होता, तो कसा काय हो मंडळी एका दिवसात रिपेअर करून दिला। आता त्या दिवशी मी पॉडकास्ट केलं, त्यात मी बोलली होती की युरोपला असतात काकू तेव्हा तर त्या भारतीय संस्कृती जपण्याचं नाटक करतात, सणासुदीला साडी नेसून स्वयंपाक करतात, रील्स बनवतात, परंतु भारतात आल्यापासून सवाष्ण जेवणाला किंवा मुलीकडचे आले होते तेव्हा देखील काकूने साडी नेसली नव्हती। तर त्याचं ना काकू एक्सप्लेनेशन देत बसल्या होत्या दुसऱ्याच दिवशी। म्हणजे बाई किती आतल्या गाठीची आहे ना ही। इथे तर बोलते मी ऐकत नाही, इग्नोर करते, पण त्या वासकाडी सोबत राहून राहून ही पण तसलीच झाली आहे। स्टार्ट टू एंड सगळं ऐकून जाते आणि मग बोलते की मी तर ऐकतच नाही, इग्नोर करते मी यांचे पॉडकास्ट, मला तर काही फरकच पडत नाही। पण हिच्या तोंडावरती जे 12 वाजलेले असतात ना त्याच्यावरून अंदाज लावू शकतो मंडळी की ही माझे पॉडकास्ट आणि आपल्या कॉमेंट्स नक्की वाचते। ज्या ज्या शंका व्यक्त केल्या होत्या ना त्या शंका ही बाई कशी नेमकी दूर करते तेच समजत नाही मला। अगं ऐकते तर ऐकते बोल ना माझा पॉडकास्ट, लपून छपून कशालाही नाटकं करतेस। अडाणी बाई बोलते मला साडी नेसायला खूप आवडते, मी युरोपला साडी नेसते। हो ग बाई, माहिती आहे, बर्फात तू वेड्यासारखी नाचतेस साडी नेसून, त्यात तुझं ते 9वारी चॅलेंज तर वर्ल्ड फेमस झालंय आता। सवाष्ण पूजनच्या 2 दिवसा अगोदर ही बाई पडली होती, त्यामुळे हिला साडी नेसायला जमलं नाही। आता सवाष्ण भोजनच्या दुसऱ्या दिवशी उड्या मारत मारत येवल्याला गेली होती पैठणी आणायला, तेव्हा हिचा पाय दुखत नव्हता वाटते आणि हिला एवढं लागलं होतं, तर मग 4 दिवस सांगायला का बरं थांबली होती, माझा पॉडकास्टची वाट बघत होती का ही बाई। पुरणपोळीचं जेवण म्हणजे खूप कठीण असते ही बोलते। होळीला तर 2 किलोचं POP थोबाडावर फासून काटापदराची साडी नसून पोळ्या बनवत होती, वर रील्स पण बनवले होते या बाईने। आता हिला काय झालं मग, तेव्हा कोण होतं बरं हिच्या मदतीला तिथे, आणि इथे पण हिच्या आईनेच सगळा स्वयंपाक केला होता, ही नुसती व्हिडिओ शूट करत बसली होती। नाशिक टू इगतपुरी पावसाचं येणं डिफिकल्ट वाटते म्हणून कोणीच नातेवाईक येत नाही असं काकू बोलल्या। अहो काकू, माझ्या फ्रेंडचं लग्नही गेल्या वर्षी झालं हो नाशिकला, आणि आमचा पूर्ण ग्रुप गुजरातवरनं आम्ही आलो होतो तिथे फक्त लग्नासाठी, आणि तुमचे नातेवाईक इगतपुरी ते नाशिक येऊ नाही शकत का हो, कमालच आहे। आता त्या हळदी कुंकूचा बाजार करायला या गेल्या होत्या, तिथे मोठ्या भावाच्या लग्नातली साडी नेसून जायची काही गरज होती का, नाही। आता हेच बघा ना, काकूंसोबत ज्या बाकी बायका आल्या होत्या
त्या एकदम सिंपलपणे आल्या होत्या. ह्याच एक झगामगा मला बघा बनून तिथे गेल्या होत्या. या काकू कशा आहेत ना, यांना काहीच वाटत नाही का? म्हणजे बघा ना मंडळी, एवढ्या मोठ्या या 2.5 लाख अंधमंद भक्त असलेल्या काकू यांना रस्त्याने येताना जाताना कोणीच भाव देत नाही, कोणीच ओळखत नाही. त्यापेक्षा किरकिडा तरी बरा, 1-2 माणसं तरी येता जाताना त्याला भेटतात आणि ओळख देखील दाखवतात. पण ह्या काकूंना जवळजवळ 1 महिना होत आला आहे आता ह्या भारतात आल्या आहेत, तरी देखील यांना कोणीच सबस्क्रायबर भेटले नाही. सबस्क्रायबर्स तर जाऊ दे, त्या ज्या काकू आल्या होत्या बाजार करायला यांच्यासोबत, त्या पण या काकूंना भाव देत नव्हत्या. गजब बेजती है यार. या बाईला मुंडवळ्या पण नीट बोलता येत नाही, मंडवळ्या करत होती. हे जे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, हे कोणत्या शाळेत शिकलेत ना तेच मला समजत नाही. कोणत्या पण शब्दाचा, मग तो इंग्लिश असो वा मराठी, वाट लावून टाकतात नुसती. सगळ्या जणी गप्पा मारत होत्या आणि या बनोज काकांची जागा चालवत होत्या कॅमेरामॅनची. टोमल काकूंनी यावेळी मम्मीला हळदी कुंकू लावलं. मला ते बघून आनंदच झाला, कारण का तर मागे काकू भारतात आल्या होत्या तेव्हा संक्रांतीचं हळदी कुंकू केलं होतं त्यांनी. तेव्हा सासूबाई बाजूला बसल्या होत्या, पण त्यांना काकूने हळदी कुंकू लावलं नव्हतं. आणि लोकांनी जेव्हा कॉमेंट केली होती तेव्हा काकू खोटं बोलल्या होत्या की माझं असं काही नाही आहे, मी सासूबाईंना हळदी कुंकू लावलं होतं. पण जर तो व्हिडिओ बघाल तुम्ही तर त्यात स्पष्टपणे दिसतंय काकूंनी सासूबाईंना हळदी कुंकू लावलं नव्हतं. काकू खोट्या बोलल्या होत्या. पण नशीब यावेळी मागासलेला विचार केला नाही काकूंनी. आता ज्या दुकानात गेल्या होत्या काकू, तिथून काकूंनी परमिशन तरी घेतली असेल का व्हिडिओ काढायची? हा तर मोठा प्रश्नच आहे, कारण चोरून व्हिडिओ काढत होत्या काकू असंच वाटलं मला. टोमल काकूंना नाव घ्यायला सांगितलं सगळ्यांनी, तर मोठ्या शायनिंग मारत होत्या. पण नाव घेतल्यावर कोणीच वाह केलं नाही काकूंचं. काकूंचा तर मस्त पचकाच झाला तिथे. आता त्या सगळ्या बायकांमध्ये जर बनोज काका असते ना, तर काकूंना डोक्यावर चढवलं असतं त्यांनी. अडाणी काकूंनी ब्रेडचं कटलेट खाल्लं होतं आणि बोलतात काय तर सँडविच खाल्लं म्हणून ऑलरेडी पोट फुल आहे. त्याच व्हिडिओ मध्ये टोमल काकू व्हिडिओ एंड करायचं राहून गेलं असं बोलल्या. शैला झोपली आहे. तितक्यात ती चिमुकली खारी बोलली एकदम समजूतदारपणे की व्हिडिओ एंड करण्यापेक्षा झोप इम्पॉर्टंट आहे. त्या मुलीला जेवढी समज आहे ना, त्याच्या 1% पण काकूंना असती ना तर खरंच खूप बरं झालं असतं. ही बाई भारतात लग्नासाठी आली आहे की कोलॅबरेशन साठी तेच समजत नाही आहे. तिथे ती नवरी राहिली बाजूला आणि एवढी उतावळी आहे ना, जसं की परत लग्न करते की काय. नुसतं खोटे प्रमोशन करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं. काय तो लाल रंग काकूंना आवडतो काय माहिती. म्हणजे लाल रंग वाईट नाही आहे, पण सगळेच कपडे काय लाल लाल घ्यायचे? स्टायलिश दिसायचं असेल तर अशी साडी घालू शकता. साडी घालू शकता काय काकू? काय भारतीय संस्कृती विसरल्या का? साडी नेसता तो, घालायचं बिलायचं काय बोलताय? एका दिवसाच्या लग्नात ही बाई काय काय करणार आहे त्या लग्नात काय माहिती. आता त्या दिवशी साडी घ्यायला गेली होती, आता लेंगा आणायला गेली आहे. आता ज्यांचं लग्न आहे म्हणजे त्या नवरा नवरीची शॉपिंग करणार आहेत की फक्त ह्या काकू स्वतःची शॉपिंग करणार आहेत काय माहिती. त्या लेंगाच्या व्हिडिओ मध्ये काकू बोलल्या काय तर मी लेंगा घालून दाखवणार आहे, पण ते तर काकूंनी दाखवलंच नाही. कोणता लेंगा घेतला ते पण दाखवलं नाही. प्लस माझ्या इथे येऊन जातात काकू, पण मला ते कळू देखील देत नाही. मी जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा मला समजते. आता साडी नेसत नाही बोललो तर खुळावल्यासारखी रोजच साड्या नेसत सुटली आहे ही वेडी बाई. नेस बाई नेस, हवी तेवढी साडी नेस, नाहीतरी त्या ड्रेस मध्ये बघायला तुला कंटाळाच येतो. साडीमध्ये तरी बरी दिसतेस. मंडळी, टोमल काकू बोलतात मला माझं कर्तव्य माहिती आहे, मी सगळ्यांना साड्या घेतल्या आहेत. आता बघू मंडळी, काकूने येवल्यावरून 2 नंदांना, सासूबाईंना, आईला, 2 वहिनींना कोणत्या रंगाची पैठणी घेतली आहे ते. लग्नात तर सगळ्यांना समजेलच. त्या शैलाने कुंकू लावलं होतं तिला आवड आहे म्हणून, तर काकू अंबाबाई करून चिडवत होत्या. काय बोलू यांना आता. व्हिडिओच्या एंडला काकू जे मेकअप काढून बसतात ना, आजकाल मला ते बघूनच भीती वाटते खूप. म्हणजे काय आहे हे नेमकं? असं घाबरवणं शोभते का हो काकू तुम्हाला? आता गेल्या वेळी काकू आल्या भारतात तर त्यांची आई बोलली होती पावसाळ्यात नका येऊ, पण आता लग्न तर खास पावसाळ्यातच ठेवलंय यांनी. टोमल काकू बोलल्या मी जेव्हा आली भारतात तेव्हा 1.5 महिना होता लग्नाला, यांना येऊन तर 1 महिना पण नाही झाला आहे ना अजून मंडळी. मग 1.5 महिना आधी आली आहे लग्नाच्या, असं का बरं बोलल्या असतील या टोमल काकू? सारखं आपलं तेच, लग्नाची डेट निघून जरी गेली तरी व्हिडिओज लेट येणार आहेत. अगं बाई, वेळ नाही बोलून बोलून बरे 2-2 व्हिडिओ टाकतेस रोज. जरा त्या देवाला तरी घाबर, एवढं खोटं बोलतेस तू. नातेवाईक नाही आहे असं आपण बोलतो ना, म्हणून आता आत्याकडे पत्रिका द्यायला गेली आहे काकू. ह्या काकू सासरी कधी बरं जाणार आहेत पत्रिका द्यायला? दोन्ही नंदांकडे पत्रिका द्यायला काकूंना जावंच लागेल ना. व्हॉट्सअप करून कसं बरं चालेल?
बरं नाही दिसत ना. काकूंने तर पत्रिका घेऊन जायला पाहिजे दोन्ही नंदांकडे. जास्त उशीर नको व्हायला म्हणून लवकर निघतोय बोलायचं तर उशीर नको लागायला असं काकू बोलल्या. ह्यांना आता सेंटेन्स फ्रेमिंग पण मीच शिकवू का? काय तो आज पर्पल ड्रेस दाखवत होत्या. नक्कीच मिशोवरून घेतला असणार काकूंनी. कॅब वाटते परवडत नाही आहे काकूंना. सारखं त्या टॅक्सीने येतात. मला काय माहिती नाही का, पण काकू त्या मुलींना टॅक्सी मधून फिरवतात ना, ते नाही आवडत आहे. त्या मुलींची उगाचच दगदग होते आणि प्रवास पण आरामदायक नाही. मंडळी, ही माझी आत्या आहे. अगं इथं बघ की. ती आत्या तर टेन्शन मध्ये आली. कोणाला दाखवतेस ग बाई असं विचारलं त्यांनी. तर काकू बोलल्या, अगं व्हिडिओ काढते ग मी. म्हणजे बाईला काय बोलायचं ना, पब्लिक प्लेसवर चोरून चोरून व्हिडिओ काढते. कमी पडत होतं या बाईला की आता घरात पण अशीच वागते. कोणाच्याही नकळत व्हिडिओ काढते आणि उगाच शो ऑफ करते. आता सगळ्यांनी विचारलं म्हणून आत्या दाखवते. एवढे दिवस या बाईला आत्या आठवत नव्हती का कधी? त्या आत्याला काही समजत नव्हतं की ही बाई कोणाशी बोलते, काय बोलते ते. ती बिचारी भाची आली म्हणून सगळं प्रेमाने करत होती, पण तिला काय माहिती की तिचा कॉन्टेंट म्हणून वापर केला या बाईने. ऑलरेडी आता 12 वाजले आहेत. आता आम्हाला दुसऱ्या आत्याकडे जायचंय. तिथून पण चोरून चोरून काकूने व्हिडिओ बनवले आणि हा 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 केलं. हिला ना कोणीच परमिशन देत नसणार व्हिडिओ काढायची, म्हणूनच नाही बाई चोरून चोरून व्हिडिओ काढत असणार. मित्रमैत्रिणींचं आणि नातेवाईकांचं पण बरोबरच आहे ना. ही बाई एवढं लोकांसोबत खोटं बोलते, दुनियेला वेड्यात काढते. हिच्यामुळे त्यांचं देखील नाव खराब होणार. काय बोलायचं रे देवा या बाईला, मला काही समजतच नाही आहे. तर मंडळी, आजसाठी एवढंच. हे आजचं जे पॉडकास्ट आहे ते अर्ली मॉर्निंग रेकॉर्ड केलं आहे आणि त्यामुळे आज सकाळी टोमल काकूंचा व्हिडिओ आला असेल त्यावर मी काहीच बोलली नाही आहे. त्यावर मी माझं रिॲक्शन देईन येत्या बुधवारी. तोपर्यंत आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.